नमस्कार. लोकप्रशासनाच्या या लेक्चरमध्ये आपण आज या ठिकाणी मागील लेक्चरचा उर्वरित भाग अंदाजपत्रकाची सामाजिक परिणाम या ठिकाणी बघणार आहोत. अंदाजपत्रकाचे सामाजिक परिणाम हे फार सखोल होतात. मोठ्या प्रमाणावर समाजावर या अंदाजपत्रकाचे परिणाम होत असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपण बघितलेलंच आहे की सामाजिक दुर्बल घटकाला मदत करणे, या अंदाजपत्रकामुळे सामाजिक दुर्बल घटकाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मदत होत असलेली आपल्याला दिसून येते. तसेच या अंदाजपत्रकाचा एकूण समाज जीवनावर मोठा सखोल परिणाम राहतो आणि तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाजाला या अंदाजपत्रकाची फार मोठ्या प्रमाणावर मदतही होत असलेली दिसते. कारण या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीची ही तरतूद ही सेपरेटपणे त्या ठिकाणी करण्यात आलेली असते. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून विकासाची संधी ही प्राप्त होते. हा एक मोठा सामाजिक परिणाम या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये समाजामध्ये तरुण, विद्यार्थी, कर्मचारी अशा सर्वांसाठी विकासाच्या विविध अशा संध्या या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असतात. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आवश्यक संसाधने जशी की शिष्यवृत्ती वगैरे या बाबीची उपलब्धता, तसेच शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करणे व इतर बाबींसाठी अर्थसहाय्य, प्रशिक्षण हे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येते. तसेच महिलांसाठी उद्योजकता, गृहविकास, गृहउद्योग या उद्योगासाठी आर्थिक तरतूद, तसेच ह्या महिलांना विविध माध्यमातून सहाय्य करण्याचे कार्य ह्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून होत असते. तसेच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण हे याही बाबी संदर्भात तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात येत असते. प्रौढांसाठी प्रौढ शिक्षण अशा अनेक विकासपूरक संध्या ह्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात येत असतात आणि यामुळेच आपण म्हणतो या अंदाजपत्रकाला एक सामाजिक विकासाचे माध्यम असं आपण त्याला मानतो. समाजातील सर्व घटक, मग ते विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मचारी असो, शेतकरी असो, महिला असो, उद्योजक असो, या सर्वांना विविध माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून होते आणि यामधून हे घटक आपला विकास साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून झालेल्या तरतुदीतून करण्याचा प्रयत्न करीत असलेले आपल्याला दिसून येतात. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून गैर सरकारी संस्थांना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन हे देण्यात येते. सामाजिक जागृती व सामाजिक विकास या उद्देशाने कार्य करणाऱ्या संस्थांना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येते. अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून अशा संस्थांना अनुदान देण्यात येते. तसेच
त्यांच्याद्वारे चालणारे प्रकल्पांनाही अनुदान देण्यात येत असते. या गैरसरकारी संस्था ह्या शासनाच्या पॅरलल काम करताना आपल्याला दिसून येतात. शासनाचा फार मोठा सहकारी घटक म्हणून ह्या गैरसरकारी संस्था कार्य करताना आपल्याला दिसून येतात. आणि बऱ्याच ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी शासन हे कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही, शासन त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळी अनेक वेळा शासनाला या गैरसरकारी संस्थांवर अवलंबून राहावं लागत असतं. आणि अशा वेळी शासन विविध विकास योजना, विविध संबंधित घटकांसंबंधी असो, व्यक्ती समूह, या सर्वांशी संबंधित अशा स्वरूपाच्या ह्या ज्या काही विकास योजना आहेत किंवा आवश्यक ज्या बाबी करायच्या आहेत त्या बाबी ही गैरसरकारी संस्थांच्या माध्यमातून करीत असताना आपल्याला दिसून येतात. तसेच या गैरसरकारी संस्थांना त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यातही अनेक स्वरूपात शासन मदत करीत असते. तसेच आपण बघतो की ज्या विविध स्वरूपाचे प्रकल्प किंवा योजना शासन ह्या गैरसरकारी संस्थांच्या माध्यमातून राबवते, त्याला सुद्धा आर्थिक सहाय्य, आर्थिक तरतूद जी आहे ती शासन त्या ठिकाणी करीत असते. या संस्थांना अशा विविध माध्यमातून प्रोत्साहन शासन देत असते. उद्देश हाच आहे की विकासाची ही जी प्रक्रिया आहे ही सर्वत्र सर्वदूर पोहोचायला हवी. प्रत्येक घटक याचा लाभार्थी राहायला पाहिजेत. या मुख्य प्रवाहापासून कोणीही या ठिकाणी वंचित राहू नये, या बाबीसाठी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून या गैरसरकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात येते. या सर्व मुद्द्यांचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर अर्थसंकल्पाचा सामाजिक परिणाम कसा होतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. अंदाजपत्रकाच्या सामाजिक व आर्थिक परिणामाचा स्वतंत्र असा वेगळा विचार करणे ही बाब तशी फार किचकट आहे. कारण अंदाजपत्रकातील कोणतीही तरतूद, त्या तरतुदीचा त्या ठिकाणी केवळ सामाजिक परिणाम होतो किंवा त्या तरतुदीचा त्या ठिकाणी एक विशिष्ट असा आर्थिक परिणाम होतो, ही बाब त्या ठिकाणी उल्लेखित करणे अथवा स्पष्ट करणे ही कठीण कार्य आहे, हे किचकट कार्य आहे. तसेच अनेक तरतुदींचं सामाजिक तसेच आर्थिक असे दोन्हीही स्वरूपाचे परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु अभ्यासाच्या किंवा या अध्ययनाच्या दृष्टिकोनातनं आपण या ठिकाणी हे सोयीस्कर अशी विभागणी ही आपण केलेली आहे. अंदाजपत्रकातील प्रत्येक तरतुदीचा सामाजिक तसेच आर्थिक परिणाम हा होतच असतो आणि ह्या बाबी या ठिकाणी स्वतंत्ररित्या अभ्यासणे हे एक अभ्यासाच्या दृष्टीने किंवा अभ्यासकाच्या दृष्टीने सोयीस्कर ठरणे एवढेच आहे. अशा प्रकारे
धन्यवाद.